स्वागत आहे तुमचं आपल्या स्वर्गात. हो स्वर्गच, स्वर्ग आणि जन्नत. चला तर सफर करूया आपल्या या जन्नतमध्ये. लोक म्हणतात आम्ही कॉलेजला जातो, पण आम्ही आमच्या कॉलेजलाच स्वर्ग मानतो. जीते जी हम स्वर्ग में रहते हैं. आमची खरी सुरुवात कॉलेजच्या गेटवर सिक्युरिटी काकांना ID कार्ड दाखवूनच होते आणि ID कार्ड नसलं की 2 शब्द ऐकून सॉरी बोलूनच एंट्री मिळायची, नाहीतर परत आम्हाला घरी जावं लागायचं. थोडं का असेना पण कॉलेजवर आमचा जीव होता. कितीही शिव्या दिल्या तरी ते आमचं केवळ प्रेमच होतं. झाडांनी गजबजलेलं असं हे आमचं GPN, जिथे स्वर्गापेक्षा कमी आनंद नव्हता. कॉलेज आणि हॉस्टेल हे असे 2 आमच्या आयुष्यातले सगळ्यात गंमतदार गोष्टी होत्या. खरं तर कॉलेजची मजा ऐकून तुम्हाला हसू येईल, पण हॉस्टेलचं खाऊन तर रडूच येईल. पण तुमच्यासारख्या मित्रांमध्ये राहून कधी हे GPN परिवारासारखं झालं कळलंच नाही. आम्ही GPN कर 8 डिपार्टमेंटमध्ये जरी वेगळे झालो तरी आमच्यामध्ये एकता आहे. आमचं डिपार्टमेंट सोडून दुसऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये काय चालू याची जास्त माहिती आम्हाला असते. डिपार्टमेंट जरी वेगळं असलं तरी हॉस्टेलला एकमेकांचे शीट्स पूर्ण करून देणं, एकमेकांचे कपडे धुवून देणं आणि कॉलेजला सोबत जाण्यापासून ते घरी कॉलेज सुटल्यापर्यंत आम्ही एकमेकांना सोडलं नाही. हॉस्टेलची मजाच वेगळी होती. कधी करपलेली पोळी तर कधी जळालेली भाजी, पण या सगळ्यात घरून आणलेली चटणी आणि चिवडा नेहमी कामातच यायचा. भूक लागायची पण ती रात्री. मग काय करायचं, शेगडी आणून लपून लपून मॅगीवर रात्र काढायची. स्वतःच्या रूममध्ये कमी आणि दुसऱ्याच्या रूममध्ये आम्ही जास्त राहिलो. स्वतःच्या नावाने कमी आणि मित्राच्या नावाने जास्त लोक ओळखायला लागलो. हॉस्टेलचा पोर्च म्हणजे सणांचा जल्लोषच. गणपती, रंगपंचमी अशा सगळ्या सणांना आम्ही हॉस्टेलच आमचं घर समजलो. रात्री बेरात्री भूताचे आवाज काढून ते रात्री पूर्ण सिलेबस पूर्ण करायची आमची रीतच होती. सकाळी मित्राने उठवलं तर ठीक, नाहीतर दिवसभर घरीच राहायचं. मित्र गेला तरच आपण जायचं, अशी आमची गंमत होती. आम्ही कॉलेजला गेलो तरी शेवटच्या बेंचवर बसायची मजाच वेगळी होती. GPNची खरी मजा गॅदरिंगला असायची. डान्स, कन्फेशन, गाणे, पोवाडे आणि भरपूर काही. गॅदरिंग म्हणजे ते 3 दिवस कोणाची पर्वा न करता जगण्याचे दिवस होते. त्यात कुठून कुठून भरलेले टॅलेंट बाहेर यायचे. GPNची दुसरी खरी मजा म्हणजे ट्रेडिशनल डेला यायची. आमचं एकमेव कॉलेज जिथं आमच्या नशिबात एकच डे असायचा, पण आम्ही सगळ्या डेची जणू कसरच काढायचो. GPN करांना बंक करायची सर्वात मस्त वेळ म्हणजे स्पोर्ट्सच्या नावाखाली. स्पोर्ट्समध्ये असायचे 3 लोक, पण पूर्ण वर्ग त्यांना चेअर करायला जायचा. इथे मात्र एखादी टीम जिंकली की तिला डोक्यावर घेऊन नाचायचं असं परंपरा होती. अपडाऊन वाले तर दिवस रात्र फक्त कॉलेजमध्येच असायचे, काय तर फक्त झोपायला घरी जायचे. पूर्ण दिवस कॉलेजमध्ये आणि बस सुटून जाईल म्हणून लास्ट लेक्चर बंक करणारे हे. बस नाही भेटली की रिक्षा, आणि तेही नाही भेटली की स्पेशल रिक्षा. अशी सगळी मजाच वेगळी होती. GPNची खासियत म्हणजे ते समोर असलेले कॅन्टीन. आमच्याकडे कॅन्टीनचा खजाना होता. 1 नसून 5 कॅन्टीन होते. कॉलेजच्या कॅन्टीनचा चहा म्हणजे स्वर्ग. लांबूनच वास आला की पूर्ण गँगच बसायची प्यायला. साई संस्कारचा पाववडा आणि मसाला पाव, नानाजला कपल्सची गर्दी, SKGला बर्थडे पार्टी, धनश्रीचा चहा, अन्नपूर्णाचे पोहे आणि त्यात तंदुरी चहा. मग शेवटी येतं ते सगळ्यांचे लाडके, सगळ्यांचा आधारस्तंभ पियुष केशवराव बिरारी सर. GPNची पब्लिक क्षणिक असतं मुलांनो, ऐकूनच तृप्त होऊन जातात. चला तर या सगळ्याची सफर करूया. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची प्रेरणा, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेना